पुढच्या बुलेटिनकडे वळूयात. सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातम्यांनी. महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स, एक सुवर्णमय परंपरा. राज्य सरकारकडून मदतीच्या निकषात बदल. पूरग्रस्तांना 3 हेक्टरपर्यंत मदत मिळणार, तर आतापर्यंत 8,139 कोटी रुपये वितरित झाल्याची माहिती. जळगाव जिल्ह्यात सीसीआयची कापूस खरेदीला अद्याप मुहूर्त सापडेना. खासगी व्यापाऱ्यांकडून कमी दर मिळत असल्यामुळे आर्थिक नुकसान. कापूस उत्पादक शेतकरी संतप्त. भिवंडीतल्या महावीर सिंथेटिक कंपनीत भीषण आग. आगीत कंपनीचं मोठं नुकसान. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. पुण्यात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी 43 ठिकाणी आगीच्या घटना. फटाक्यांमुळे आग लागल्याची माहिती. अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे जीवितहानी टळली. दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात फुलांची सजावट. भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी. स्वातंत्र्याला 75 वर्ष होऊन सुद्धा पाटणच्या कोकीसरे गवळीनगर गावात रस्ताच नाही. गावकऱ्यांची डोंगर दऱ्यातून 3 किलोमीटरपर्यंतची पायपीट. प्रशासनाकडे मदतीची मागणी. भारत आणि अफगाणिस्तान दरम्यान राजकीय संबंध प्रस्थापित. काबूलमधील कार्यालयाला भारतानं अधिकृतपणे दिला भारतीय दूतावासाचा दर्जा. आणि चारधाम यात्रेची आज होणार समाप्ती. गंगोत्री मंदिराचे दरवाजे आज बंद होणार, तर उद्या यमुनोत्री आणि केदारनाथ मंदिर होणार बंद. बुलेटिनमध्ये बघूयात 25 मिनिटं 50 बातम्या. इंदोर जवळच्या गौतमपुरा इथे पारंपरिक हिंगोट युद्ध खेळण्यात येतं. दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी दोन्ही बाजूचे लोक एकमेकांवरती जळत्या देशी बनावटीचे रॉकेट फेकून हिंगोट परंपरेचा उत्सव साजरा करतात. शिमल्यातल्या धामीमध्ये दगड मेळावा पार पडला. दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी एकमेकांवरती दगडफेक करण्याची परंपरा आहे. गंगोत्री धामचे दरवाजे आज बंद होणार आहेत. आई गंगेची पालखी मुघबा गावाकडे रवाना होईल. तिथे 6 महिने गंगेची पूजा करण्यात येते. मध्य प्रदेशातील विदिशामध्ये एका व्यक्तीच्या खिशातच फटाक्यांचा स्फोट झाला. या अपघातामध्ये 3 जण जखमी झालेत. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली. बंदीवानांच्या सुटकेच्या दिवशी अमृतसरमधील सुवर्ण मंदिरावरती आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली. या दरम्यान लाखो भाविकांनी हरिमंदर साहिबमध्ये जाऊन दर्शन घेतलं. उत्तर प्रदेशातल्या मेरठमध्ये भरधाव वेगाने येणाऱ्या कारनं एका डिलिव्हरी बॉयला धडक दिली. त्यानंतर काही अंतरापर्यंत त्याला फरफटत नेलं गेलं. यावेळी परिस्थिती लक्षात येताच कार चालकानं कार सोडून पळ काढला. छत्तीसगडमधील कांकेर येथे एका भरधाव कारचं नियंत्रण सुटलं आणि ती उलटली. रस्त्याच्या कडेला असलेला एक माणूस कारच्या धडकेतनं थोडक्यात बचावला आणि कारमधील 2 जण जखमी झाले. मध्य प्रदेशच्या सतनामध्ये कारमधील तरुण आणि तरुणीची काही गावगुंड छेड काढत होती. या गावगुंडांना जमावानं पकडून चोप दिला. हिमाचल प्रदेशच्या उनामध्ये बिबट्याच्या हल्ल्यात अनेक लोक जखमी झालेत. गावकऱ्यांनी बिबट्याला घेरत लाठ्याकाठ्यांनी मारहाण केली. त्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आलं. उत्तर प्रदेशातील आग्रामध्ये कमी बोनस मिळाल्यामुळे नाराज झालेल्या टोल प्लाझा कर्मचाऱ्यांनी टोल फ्री केला. त्यामुळे 2 तासात 10,000हून अधिक वाहनं टोल न भरताच निघून गेली. त्यामुळे टोल प्लाझा कंपनीला तब्बल 20 लाखांचं नुकसान झालं. ट्रम्प प्रशासनानं H-1B व्हिसा अर्जावरती लागू केलेले अतिरिक्त $1 लाख शुल्क चेंज ऑफ स्टेटस किंवा अमेरिकेतील मुक्काम वाढवण्याची विनंती करणाऱ्या अर्जदारांना लागू होणार नाही, असं स्पष्ट झालंय. भारतानं काबूलमध्ये दूतावास उघडले. अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री आमिर खान मुत्ताकी यांच्या भारत भेटीदरम्यान काबूलमध्ये दूतावास उघडण्याचा निर्णय घेण्यात आला. तेहरीक-ए-तालिबान पाकिस्ताननं खैबर पख्तूनवा येथील पाकिस्तानी लष्कराच्या छावणीवरती मोठा हल्ला केला. या टीटीपी हल्ल्यामध्ये 25 पाकिस्तानी सैनिक ठार झाले. हंगेरी आणि रोमानियामधील 2 तेल शुद्धीकरण कारखान्यांना एकाच दिवशी आग लागली. दोन्ही तेल शुद्धीकरण कारखान्यांना रशियन पाईपलाईनद्वारे कच्चं तेल मिळतं. तपास संस्थांकडून आगीचं कारण शोधलं जात आहे. फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष निकोलस सार्कोझी
यांना कट रचण्याच्या आरोपाखाली तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. 2007च्या निवडणुकीसाठी लिबियाकडनं निधी घेतल्याबद्दल त्यांना दोषी ठरवण्यात आलं. नेदरलँड्समधील व्होल्केल एअरबेसवरती झालेल्या अणु सरावामध्ये नाटोच्या F-35 लढाऊ विमानांनी भाग घेतला. 2 आठवड्याच्या या अणु सरावामध्ये 14 नाटो देशातील 71 विमानं सहभागी होतील. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये दिवाळी साजरी केली. त्यांनी भारतीय अमेरिकन समुदाय आणि राजदूतांसोबत पारंपरिक दिवे लावून प्रकाशांचा सण म्हणजेच दिवाळी साजरी केली. चीनकडनं अमेरिकेला खूप आदर मिळतो, त्यामुळे आम्हा दोघांमध्ये एक ऐतिहासिक करार होईल, असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी सांगितलं. ट्रम्प आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची महिनाअखेरीस भेट होण्याची शक्यता आहे. सत्ताधारी रिपब्लिकन पक्ष आणि विरोधक डेमोक्रेटिक पक्ष यांच्यामध्ये शटडाऊनवरती कोणताही तोडगा निघताना दिसत नाहीये. शटडाऊनचा 4था आठवडा सुरू असताना डेमोक्रेटिकचे सदस्य व्हाईट हाऊसमध्ये गेले. बैठक झाली, पण शटडाऊन थांबवण्यासाठी फारसे प्रयत्न झालेले नाहीत. देशातील सर्व नागरिकांनी स्वदेशी वस्तूंचा वापर करावा. आम्ही फक्त स्वदेशी उत्पादनच वापरतो, हे त्यांनी अभिमानानं सांगावं, असा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवाळी निमित्तानं जनतेला दिला. त्यांनी नागरिकांना उद्देशून लिहिलेल्या खुल्या पत्रात म्हटलंय की एक भारत श्रेष्ठ भारत हा नारा अधिक बुलंद करण्यासाठी नागरिकांनी एकजुटीनं प्रयत्न करावेत, असं आवाहन त्यांनी केलं. भारताचा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत इंग्लंड दौऱ्यात पायाला झालेल्या दुखापतीतून पूर्णपणे सावरल्यानंतर दक्षिण आफ्रिका संघाविरोधात मालिकेसाठी सज्ज झालाय. त्याच्याकडे भारत अ संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलंय. मुंबईचा युवा सलामीवीर आयुष म्हात्रे याची देखील भारत अ संघात निवड झाली आहे. भारतीय उपकर्णधार स्मृती मानधनानं आयसीसीनं जाहीर केलेल्या महिला एकदिवसीय क्रिकेटच्या क्रमवारीत आपलं अव्वल स्थान कायम राखलंय. तिनं दुसऱ्या स्थानावरील इंग्लंडची कर्णधार नॅट स्कीवर ब्रडपेक्षा तब्बल 83 गुणांची आघाडी घेतली आहे, तर दीप्ती गोलंदाजीत 3ऱ्या स्थानी आहे. आशिया चषक 2025च्या अंतिम सामन्यातील विजेतेपदावरनं बीसीसीआय आणि आशियाई क्रिकेट परिषद यांच्यामध्ये निर्माण झालेला वाद अद्याप संपलेला नाही. पाकिस्तानला अंतिम सामन्यामध्ये नमवल्यानंतरही भारतीय संघाला चषक न दिल्याच्या निषेधार्थ बीसीसीआयनं आता थेट एसीसीचे प्रमुख मोहसिन नकवी यांना चषक भारताला परत करण्याची मागणी करणारा अधिकृत ईमेल पाठवलाय. फिडे विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धा गोव्यात 31 ऑक्टोबर ते 27 नोव्हेंबर या कालावधीत आयोजित केली जाणार आहे. या स्पर्धेचा लोगो आणि गीत याचं मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी अनावरण केलं. पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं पुढील महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरोधात होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी डावखुरा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीला मोहम्मद रिझवानच्या जागी पाकिस्तानच्या एकदिवसीय संघाचा नवा कर्णधार म्हणून नियुक्त केलं. शाहिद आफ्रिदी दक्षिण आफ्रिकेविरोधात होणाऱ्या 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत पाकिस्तान संघाचं नेतृत्व करेल. दक्षिण आफ्रिकेकडनं पराभव पत्करून पाकिस्तान महिला एकदिवसीय चषकातनं बाहेर पडला. पाकिस्तान संघाला या स्पर्धेत आतापर्यंत एकही विजय मिळवता आला नाही. महिला एकदिवसीय विश्वचषकात भारत 4थ्या स्थानावरती आहे. सध्या त्यांचे 4 गुण आहेत. उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी त्यांना पुढील 2ही सामने जिंकावे लागणार आहेत. आणखी अशाच काही बातम्या आपण बघणार आहोत, मात्र एका छोट्याशा ब्रेकनंतर.